नमस्कार, मी स्नेहल धरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहुयात ही विशेष बातमी. बोंद्रे नगर ते पाडळी खुर्दकडे 160 मीटरचा रस्ता महापालिकेने का थांबवला? लोकांची बळी या रस्त्यावर किती घेणार, असा सवाल मथुरा कॉलनी परिसरातील नागरिकांनी केला आहे. या संदर्भातील बातमी SP9 मराठी न्यूज चॅनेलने प्रसिद्ध केली होती. त्याची दखल कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी घेऊन 7 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचा शुभारंभ दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी नियोजन मंडळाने अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. बोंद्रे नगर ते पाडळी खुर्द हा रस्ता ग्रामपंचायत व महापालिका हद्दीत येत असून हा रस्ता पाडळी खुर्द ग्रामपंचायतने आपल्या हद्दीमधील केला असून त्यामधील 160 मीटर रस्ता हा महापालिकेच्या हद्दीत येत असून या संदर्भात भागातील ग्रामपंचायतींनी वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा महापालिका दुर्लक्ष करत आहे. या रस्त्याच्या साईटला कचरा भरपूर प्रमाणात साचला आहे व रस्त्याच्या शेजारी ड्रेनेज असल्याने त्या रस्त्यावर पाण्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात साचले असल्याने त्या रस्त्यावरून CPR, गणेश पार्क, जिल्हा परिषद, सृष्टी, गगनगिरी, KMT कॉलनी अशा कॉलनीतील नागरिक मोटरसायकलनी ये जा करत असतात. या रस्त्यावर लहान मुले, महिला, वयस्कर माणसे मोटरसायकलवरून पडले आहेत. पण त्या रस्त्यावर किती जणांचे बळी गेल्यावर महापालिका लक्ष देणार काय? या संदर्भात या भागातील नागरिकांनी निवेदन देऊन सुद्धा महापालिका दुर्लक्ष करत आहे. हा रस्ता 160 मीटरचा तातडीने करण्यात यावा, अन्यथा रस्ता रोकोसारखे आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी महापालिकेला दिला होता. या संदर्भातील बातमी SP9 TV चॅनेलचे प्रतिनिधी विजय बकरे यांनी दिली होती. त्याची दखल खासदार संजय मंडलिक यांनी घेऊन या रस्त्याला 60 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचा शुभारंभ रविवार दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी बोंद्रे नगर येथे नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे समजले. अशाच आणि इतर बातम्यांसाठी SP9 मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. SP9 मराठी, युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.